सतीश राजपूत त्यांना डॉक्टर अडके यांनी सांगितलं की कुमार करजगीच्या विरुद्ध गेले 15 वर्षामध्ये बऱ्याचशा तक्रारी केलेल्या आहेत मी, त्याचा मला प्रचंड मोठा खर्च झालेला आहे आणि जर कुमार करजगीने मला त्याच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जर दिले तर मी सगळ्या तक्रारी मागे घ्यायला तयार आहे, असं त्यांनी भर सोलापूरच्या पोलीस आयुक्तालयात मी त्याच्या सहकार्याला धमकी वजा खंडणी मागितली आहे, असं त्यांनी धडधडीत प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं आहे। याचबरोबर त्यांनी मी नुकतंच पोलीस आयुक्तांना याबाबतचं लेखी तक्रार सुद्धा डॉक्टर अडकेंच्या विरुद्ध दिलेली आहे आणि 4 पानी डिटेल प्रेस नोट त्यांनी दिलेली होती। तर ह्याची सत्यता अशी आहे की 5 जानेवारी 2026 रोजी नक्कीच मी आणि माझे हे सहकारी पोलीस आयुक्तालयात सुमारे 11 ते 12च्या दरम्यान उपस्थित होतो। तेथे कुमार करजगी हा आम्ही ह्या जुन्या मिल भूखंडा घोटाळ्यामध्ये केलेल्या 2017च्या तक्रारीमध्ये तो आणि त्याचे सहकारी कर्णिक हे जामिनावर बाहेर आहेत काही अटी शर्तींवर। त्यातली एक शर्त अशी आहे की दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी 11 वाजता कुमार करजगीला पोलीस आयुक्तालयात येऊन हजेरी लावावी लागते कंपल्सरी। त्याच्यासाठी ते तिथं आलेले होते, त्याच्याबरोबर अजून 2 कोणतरी व्यक्ती होते। त्याचा आणि आमचा काही मात्र संबंध नाही, त्याच्याशी तिथं कुठलंही आमचं बोलणं किंवा त्याच्या सहकार्याशी कदापिही झालेलं नाही। आणि त्यांनी हे सुद्धा प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं आहे की 1-2 वर्षापूर्वी सिटी सर्वे ऑफिसमध्ये डॉक्टर अडकेंनी माझ्यावर खोटी तक्रार केली की मी दमदाटी केली आणि मारामारी केली, त्या बाबतीत FIR दाखल झाली, पोलिसांनी चौकशी केली, ती खोटी झाली। हे धारांत खोटं आहे। आम्ही 27 तारखेला पोलीस आयुक्तालयात जाऊन M राजकुमार पोलीस आयुक्तांना समक्ष सगळेजणांनी भेटून ही लेखी तक्रार दिलेली ही ओरिजिनल कॉपी आहे। त्याच्याबरोबर आतापर्यंत ज्या रिसेंट पेपरमध्ये सगळ्या माझ्या बाबतीतल्या ह्या लोकमत हे मी दाखवायला आणलंय, सकाळ, संचार, केसरी, दिव्य मराठी, जनसत्य आणि अशा अनेक न्यूज पेपर सोलापुरातील आणि न्यूज चॅनल्स यांनी माझ्या बाबतीतल्या ह्या बिनबुडाच्या खोट्या बातम्या कुठलीही शहानिशा करता डॉक्टर संदीप अडके यांनी मागितली 1 कोटी रुपयाची खंडणी कोणाच्या धडधडीत छापलेल्या आहेत। त्यापैकी फक्त सकाळ आणि दिव्य मराठी या पेपरनी मला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करून, कारण मी त्यावेळेला सुधारमध्ये होतो, त्यांनी माझं स्पष्टीकरण मागितलं आणि ते स्पष्टीकरण त्यांनी थोडक्या शब्दात दिलेलं आहे। ही गोष्ट खोटी आणि त्या बाबतीत मी आल्यानंतर स्पष्टीकरण देऊन कुमार करजगी आणि त्या माणसावर मी केस दाखल करणार आहे, अब्रू नुकसानीचा दावा, असं त्यांनी लिहिलेलं आहे। बाकी कुठल्याही मीडिया आणि युट्यूब चॅनल्स म्हणा किंवा कुठल्याही पेपरने ही गोष्ट पत्रकारितेमध्ये बसत नाही। नंबर 2, त्याच्याबरोबर आता रिसेंटली 2-3 वर्षात एवढ्या आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत। या सगळ्या तक्रारी जोडून आम्ही M राजकुमार साहेबांना ही गोष्ट समक्ष सांगितली की हा माणूस एकतर 137 एकर जागेच्या आमच्या ट्रस्टच्या भूखंड घोटाळ्यामध्ये जामिनावर बाहेर आहे, त्याच्यावर अनेक गंभीर FIR आणि गुन्हे दाखल आहेत। तो 2017 साली 8 महिने जेलमध्ये होता आणि त्याला कोर्टामध्ये मागच्याच 11 जानेवारी 2025 रोजी त्याचं जामीन कॅन्सलेशन प्रोसेसमध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दिलंय की इथून पुढे मी असे कुठलेही गुन्हे करणार नाही, मी दरवेळेला हजेरी लावेन, कोर्टामध्ये तारखेला उपस्थित राहीन, कुठल्याही जागेचे व्यवहार करणार नाही, कुठल्याही मेंबर्स किंवा लोकांवर असे अलिगेशन्स किंवा दडपण आणणार नाही, हे लेखी ॲफिडेव्हिट त्यांनी दिलेलं आहे आणि हे सगळ्याचे इथं माहिती पुरावे आहेत। त्यावेळेला त्याला शेवटचा चान्स म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन रद्द करणार होते, पण त्यांनी ॲफिडेव्हिट घेऊन दिल्यामुळे त्याला एक शेवटचा चान्स दिलेला आहे। एवढं असूनही 2 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की सिटी सर्वे ऑफिसमध्ये असं झालं होतं, त्यांनी सांगितलं की मी खोटी तक्रार केली। त्यात पोलीस खात्याने काय केलं आहे की ही तक्रार आम्ही द्यायला गेल्यानंतर माझी FIR NCR घेऊन घेतली, नंतर आम्ही आयुक्तालयात गेल्यावर आयुक्तांनी त्याला FIR नोंद करून घ्यायला लावली। FIR नोंद करून घेतल्यावर सुद्धा तिथल्या
सदर बाजार पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज होते लकडे साहेब, त्यांनी कोर्टामध्ये ऍप्लिकेशन दिलं की ही तक्रार FIR स्क्वॅश करा. त्या कोर्टात मी केस लढलो आणि ही ऑर्डर आहे. कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की ही गोष्ट खरी आहे की डॉक्टर आडके त्यांच्या सहकार्यांना दमदाटी आणि मारामारी त्यांनी भर सिटी सर्वे ऑफिसच्या आवारात केलेली आहे. ही स्क्रॅच करता येत नाही, रिएन्क्वायरी करा म्हणून ही ऑर्डर आहे. तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट कुमार करजगी जे सांगत होता की मी खोट्या तक्रारी केल्या ते दादांत खोटा ही ऑर्डर मी तुम्हाला देईन. ह्याच्यामध्ये तिथलं पोलीस खातं यांना कसं पांघरून घालत आहे हे दिसून येत आहे. आणि वारंवार आम्ही इतक्या तक्रारी केल्या की आमच्या जागेमध्ये एक्झिबिशन भरवणं, फूड फेस्टिवल भरवणं, जागा लीज करणं, विकणं किंवा सर्कसला देणं, गाड्या विकायला देणं, बॅनर लावायला देणं हे त्याचे उद्योग अजूनही चालू आहेत. त्या बाबतीत आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा पोलीस खात्याने कुठल्याही गंभीर FIR सुद्धा त्याची NCR दाखल केली नाही. हे सगळेही पुरावे मी पोलीस आयुक्त कार्यालयात साहेबांना दाखवल्या. त्यांनी पहिली गोष्ट सगळ्यात मला ही सांगितली आम्हाला की त्यांनी आजपर्यंत माझ्यापर्यंत कुठलीही तुमच्या विरुद्ध तक्रारच दिलेली नाही. 5 जानेवारी पासून आजपर्यंत 2 दिवसापूर्वी आम्ही भेटलेलो होतो. याचा अर्थ त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे सांगितलंय की हे बघा 4 पानी प्रेस नोट मध्ये मी पोलीस तक्रार सुद्धा जोडली आहे, हे दादांत कुमार करजगीने तुम्हाला खोटं सांगितलेलं आहे. नंबर 2, अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही. कुमार करजगी किंवा त्याच्या कुणाशी आम्ही बोलत सुद्धा नाही. आणि हे सगळे तिथं विटनेस आहेत. तर आम्ही 5 जानेवारीचं CCTV फुटेज त्यावेळेचं आम्ही मागितलेलं आहे. ते त्यांनी तत्वता देण्यास मान्य केलेलं आहे पोलीस आयुक्तालयातली. दुसरी गोष्ट, त्याला अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये लिप्त आहेत आधीपासून. आमच्या संस्थेतच नाही, सोलापुरातल्या असंख्य लोकांना त्यांनी टोप्या घातल्यात, फसवणूक केली आहे, जागेचे गैरव्यवहार केले, लाखो कोटी रुपये घेतलेले आहेत. त्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्या सगळ्या तक्रारी करून जर जो माणूस माझ्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या माणसाला जो भारतामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन मध्ये टॉपमोस्ट आहे, त्याला जर अरे तुरे बोलत असेल, त्याला विक्षिप्त म्हणत असेल, त्याला एक पिसाळलेला पुत्र म्हणत असेल भर समाजामध्ये, तर त्या माणसाला 4थी शिकलेल्या डॉक्टर कुमार करजगीला समाजामध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याच्यामुळं त्याच्यावर तात्काळ तडीपारी किंवा स्थानबद्धता करा आणि जोपर्यंत त्याचं बेल कॅन्सलेशन होत नाही तोपर्यंत त्याला जेलमध्ये ठेवा असं आम्ही लेखी या पुराव्यासहित दिलेलं आहे. आणि CP साहेबांनी तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेऊन त्याची तडीपारी किंवा त्याची स्थानबद्धतेची प्रोसेस सुरू केलेली आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.